गुड मॉर्निंग टू ऑल. आज आपण जो टॉपिक बघणार आहे तो सिलोलिझम बघणार आहे. ठीक आहे, तर्क व अनुमान इम्पॉर्टंट टॉपिक आहे. तुम्ही प्रत्येक पेपरला क्वेश्चन बघसान याच्यावरती, राज्यसेवेच्या प्रत्येक पेपरला क्वेश्चन आहे. आता आपण याला जाणार कसं, तर ते बघा, पहिले एकदा बेसिक सांगतो त्याच्यामध्ये काय काय आहे. बेसिक नंतर बघा आपण याला जाणार. मी याचे टाईप्स जे पाडले ते निष्कर्षाहून टाईप पाडले. ठीक आहे, तर 5 ते 6 टाईप भेटतील. 5 ते 6 एकदा सगळे टाईप बघणार आपण. त्याच्यानंतर पेपरला कुठलाही क्वेश्चन येऊ द्या किंवा आणखीन लेवल पण वाढली तर त्याच्यामध्ये काय काय येईल ते सगळं याच्यामध्ये कव्हर होऊन जाईल. फक्त याचे टाईप्स तुम्हाला थोडं मोठं वाटेल, कारण की प्रत्येक टाईपमध्ये आपण 5-5 एक्झाम्पल घेणार आहे. म्हणजे एकदा टाईप क्लिअर झाला, एकदा करून ठेवलं की नंतर परत बघायची गरज नाही पडणार. ठीक आहे, आणि निष्कर्षाहून टाईप बनवा. त्याच्यानंतर पेपरची लेवल आतापेक्षा जर वाढली जरी ह्या क्वेश्चनची, तरी पण ते सगळे टाईप याच्यामध्ये कव्हर होऊन जातील. ठीक आहे, बघा काय. आणि डायग्रामवरून जाणार आपण. याला जाण्याच्या भरपूर मेथड, ते 100-50 वालं पण करतात, काय काय फॉर्म्युल्यानी पण होतं. ठीक आहे, सगळ्यात बेसिक मेथड आणि सगळ्यात सोपी मेथड जी येते सर्कल काढून आपण जे सोडवतो ते तसं. ठीक आहे, तर त्या मेथडनी जाणार आपण. एकच मेथड बघणार, जास्त कन्फ्युजनचं ताण नाही. ठीक आहे, तर बघा पहिले याच्यामध्ये समजा मी जर असं म्हणतोय, पहिले बघा, काही ए हे बी आहे, काही ए काय बी आहे, असं जर मी म्हणतोय तर तुम्ही डायग्राम कशी काढणार. समजा हा एचा सर्कल आहे. ठीक आहे, आणि हा कशाचा सर्कल आहे, बीचा. राईट आहे, काही ए हे काय बी, ही झाली डायग्राम याची, एकदम सिंपल. ठीक आहे, आता जर हे विधान असलं दिलेलं स्टेटमेंट आणि निष्कर्षामध्ये जर असं दिलं, समजा निष्कर्ष बघा, निष्कर्ष मी जर म्हणतोय काही बी हे ए आहे. ठीक आहे ना, काही बी हे ए आहे. ठीक आहे, हा एक निष्कर्ष दिला आहे समजा. आणि आणखीन एक निष्कर्ष आहे, समजा हा जो स्टेटमेंट आहे, काही ए हे बी आहे. ही गोष्ट पण इथंच क्लिअर करू आपण. नीट लक्ष द्या, मी डायग्राम कशी कशी काढली. मी काय केलं, पहिले एक सर्कल काढला एचा, आणि काही ए काय म्हणे बी, म्हणून बीचा सर्कल त्याच्यामध्ये मर्ज केला. काही ए हे काय झाले बी. आता बघा ही स्टेटमेंट झाली, याला म्हणतात बेसिक डायग्राम. ठीक आहे, 2 डायग्राम गरजेचे असतील आपल्याला. 2 डायग्राम आपण याच्यामध्ये काढणार. एक तर बेसिक डायग्राम आणि पॉसिबल डायग्राम काय असतील. पॉसिबल डायग्राम म्हणजे शक्यता काय काय बनू शकतं ते पण काढणार, ते पुढे बघू. पहिले हे बघा, काही ए हे बी आहे असं जेव्हा म्हणतोय मी, तेव्हा निष्कर्ष हे विधान आहे. विधानाला कधी पण सत्य मानायचं. विधानाला काय मानणार आपण, सत्य. विधान म्हणजे जे दिलेलं आहे त्याला एकदम सत्य मानणार. ठीक आहे, काही ए बी आहे. निष्कर्ष बघा, काही बी हे ए आहे, काही बी म्हणजे कोणता पार्ट, हा वाला पार्ट, काही बीचा पार्ट, हा पार्ट, काही बी हे ए आहे. हे कसं आहे, करेक्ट. राईट आहे, हे कसं आहे, करेक्ट आहे. आता दुसरा निष्कर्ष बघा, काय सांगतो, काही ए हे बी आहे. स्टेटमेंट नीट लक्षात ठेवा, विधानामध्ये जसंच्या तसं जर वाक्य निष्कर्षामध्ये दिलेलं असेल, काय म्हणतोय की विधानामध्ये जे वाक्य आहे जसंच्या तसं जर स्टेटमेंट निष्कर्षामध्ये दिलं असेल, कन्क्लुजनमध्ये दिलं असेल, तर ते कधीच सत्य नसतं. ही एक नोट लिहून घ्या. नोट काय लिहिणार की रिस्टेटमेंट, आपण त्याला म्हणू रिस्टेटमेंट, किंवा मराठीत म्हणलं तर जसाच्या तसे विधान हे कधीच निष्कर्ष नसतो. ठीक आहे, रिस्टेटमेंट कधीच अलाउड नसतं, हे एक गोष्ट लक्षात ठेवा. ठीक आहे, हे पहिलं झालं. त्याच्यानंतर जर बघितलं, समजा ही अशी डायग्राम, आणखीन बघू आपण. समजा जर असं दिलेलं असलं, एक विधान देतो मी तुम्हाला. सर्व ए हे रफच करू. दुसरं विधान बघा काय, सर्व ए हे बी आहे. डायग्राम कशा काढणार तुम्ही, बेसिक वाला डायग्राम बघतो आपण. हे समजा विधान आहे, सर्व ए हे बी आहे. सर्व ए, समजा हा एचा सर्कल आहे. ठीक आहे, सर्व ए हे काय सांगितलं आपल्याला, बी सांगितलंय. हा बीचा सर्कल. ठीक आहे, म्हणजे काय म्हणते, सर्व ए जे ते कशामध्ये येऊन जातील, बी मध्ये. हे झालं स्टेटमेंट. ही अशी डायग्राम काढणार पाहिजे. ठीक आहे, आता जर तिसरं स्टेटमेंट असं डायग्राम कसं काढतो ते बघतो आपण फक्त बेसिकमध्ये. ठीक आहे, त्याच्यानंतर जर असं स्टेटमेंट असलं की
कोणताच ए हा बी नाही, ए आणि बी चा संबंधच नाही, म्हणजे हे ए चं सर्कल आणि हे बी चं सर्कल, ठीक आहे. ए आणि बी मध्ये संबंधच नाही, काहीच नाही, तर मी कसं दाखवणार याच्यामध्ये की बाबा हे कधीच एकमेकांमध्ये येणार नाही. विधान दिलेलं आहे तसं, कोणताच ए हा बी नाही, सेपरेट सेपरेट काढ, ठीक आहे. आता बघा बेसिक डायग्राम काय असतील, पॉसिबल डायग्राम काय असतील, तर ते एकदा बघून घ्या, ते एकदा बघू आपण डिटेलमध्ये काय काय, ठीक आहे. हे एवढं समजलं असेल क्लिअर. बघा आता समजा विधान दिलेले असे की काही ए हे बी आहे, ठीक आहे. काही ए बी आहे. दुसरं विधान आहे काही बी हे सी आहे, ठीक आहे. नंतर तिसरं विधान आहे कोणताच सी हा डी नाही. आता आपण याच्यामध्ये बघणार बेसिक डायग्राम काय असते आणि पॉसिबल डायग्राम काय असते. आता बघा बेसिक डायग्राम म्हणजे काय, जसं जसं स्टेटमेंटमध्ये सांगितलंय तसं तसं मांडणार. तसं तसं मांडलं तर काय काय येईल याच्यामध्ये, काही ए हे बी आहे, बरोबर. हा ए चा सर्कल, याचा काही पोर्शन कशामध्ये येऊन बी मध्ये, ठीक आहे. आता दुसरं वाक्य काय म्हणे, काही बी हे सी आहे, काही बी काय म्हणे सी आहे, काही बी हे काय सी, आणि कोणताच सी हा डी नाही, म्हणजे सी चा आणि डी चा संबंध आहे का काही, काहीच नाही. सी चा आणि डी चा काहीही संबंध नाही. समजा मी डी इथं काढलं, हे डी चं सर्कल, ठीक आहे. आता बघा ही झाली बेसिक वाली डायग्राम. ही कोणती डायग्राम झाली, बेसिक वाली डायग्राम, एकदम बेसिक वाली डायग्राम. आता पॉसिबल डायग्राम मध्ये काय होऊ शकतं, विधान कलुषित नाही झालं पाहिजे. फक्त काय कलुषित नाही झालं, हे विधान कलुषित नाही झालं पाहिजे. आता बघा असं पण होऊ शकतं ना की आता बघा दुसरी पॉसिबल डायग्राम, ही तर मेन डायग्राम झाली आपली. आता पॉसिबल डायग्राम कशी बनणार, शक्यता डायग्राम कशी बनणार, इथं काढू आपण. समजा मी म्हणतोय की काही ए हे बी आहे, काही बी हे सी आहे, ठीक आहे. हे दोन्ही इक्वेशन मांडले. त्याच्यानंतर काय सांगितलंय, सी आणि डी चा संबंध नाही दिलाय. कशा कशाचा, सी आणि डी चा संबंध नाही दिलाय आपल्याला. त्यांनी काय सांगितलं विधानामध्ये, फक्त सी आणि डी नाही काय. पण असं तर असू शकतं ना, असं पण असू शकतं. ही डी जे आहे ते इथं काढू शकतो, मी काढू शकतो की नाही काढू शकतो. ही पॉसिबल डायग्राम, याला मी काय म्हणणार, पॉसिबल डायग्राम, शक्यता अशी बनू शकते. आता विधान कलुषित झालंय का बघा, कोणतंच, काही ए बी आहे, काही ए हे बी आहे, ठीक आहे. काही बी हे सी आहे, काही बी चा पार्ट सी मध्ये दाखवलं. त्याच्यानंतर बघा कोणताच सी हा, कोणताच सी हा काय नाही म्हणे डी नाही, कोणताच सी आणि डी याच्यामध्ये संबंध नाही. बघा दिसतोय का, ह्या सर्कलचा आणि ह्या सर्कलचा संबंध दिसतोय का, कुठं कुठंच दिसत नाहीये. म्हणजे विधान कलुषित झालं का, विधान बरोबर मांडलं. तुम्ही याच्याबद्दल सांगू शकता का, ए बी चा डी सोबत संबंध असू शकतो, शक्यता आहे ती, पॉसिबिलिटी. पॉसिबल डायग्राम पण कामं येईल आपल्याला पुढे, म्हणून ते आता एकदा बेसिक मध्ये सांगून दिलं, ठीक आहे. आता आपण त्याच्यावर क्वेश्चन बघू, पहिला टाईप बघू. पहिल्या टाईप मध्ये काय काय बघा, आपण बेसिक बघितलं आतापर्यंत, काय काय बेसिक लागतं तेवढंच बेसिक लागतं. आता आपण याचे टाईप पाडलेले, टाईप कशाच्या बेसवर पाडले, तर निष्कर्षाच्या बेसवरती. कशाच्या बेसवरती टाईप पाडले मी, निष्कर्ष, कन्क्लुजनच्या बेसवरती टाईप पाडले, ठीक आहे. ही गोष्ट लक्षात ठेवा, जेव्हा पण कधी काही काही वाला दिसणार, सम वाला, इंग्लिश मध्ये म्हणलं तर सम वाला, इथं लिहिले वरती बघा टाईप, सम वाला जर कधी पण दिसणार ऑप्शन मध्ये, सॉरी निष्कर्षामध्ये कधी पण सम वाला दिसणार, काही वाला दिसणार, तर मी काय चेक करणार, फक्त एका डायग्राम चेक करणार, बेसिक डायग्राम काढणार, ठीक. आता बघा हे विधान दिले, मी त्याची डायग्राम काढतो. काही झाड हे पेपर आहे, काही झाड काय म्हणे पेपर, हा झाडचा सर्कल, झाड, काही झाड काय पेपर, बेसिक वाली डायग्राम, ठीक आहे. नंतर दुसरं विधान बघा, सर्व पेपर हे काय इंक, जे काही पेपर असणार आहे ते कशामध्ये येणार आहे, इंक मध्ये येणार आहे. म्हणजे इंकचा सर्कल सगळं याच्यामध्ये येणार, इंक, बरोबर, ठीक आहे. नंतर काय सांगितलंय, काही इंक ह्या निळ्या आहेत, काही इंक कशा आहे निळ्या, काही इंक ह्या कशा आहे निळ्या, काही इंक ह्या काय निळ्या. ही झाली बेसिक डायग्राम. आता तुम्ही म्हणसाल की सर निळ्या निळ्या जे आहे ते इथंच का बरं काढलं, असं इथं काऊन नाही काढलं, समजा असं इथं का बरं नाही काढलं, तर आपण कोणती डायग्राम काढतोय, बेसिक डायग्राम. बेसिक डायग्राम म्हणजे काय, जे जे विधानामध्ये दिलंय तेवढंच मांडणार. पॉसिबिलिटी आहे, निळा इथे येऊ शकतं, इथे येऊ शकतं, कुठं पण येऊ शकतं, ठीक आहे.
त्याच्यामुळे ती काढणार का जेव्हा कधी निष्कर्षामध्ये काही वाले असतील, समसम वाले असतील, तेव्हा मी फक्त कोणती डायग्राम चेक करणार, बेसिक डायग्राम. ठीक, बेसिक डायग्राम वरून चेक करणार मी फक्त बस, आणि निष्कर्ष खरा आहे का नाही ते सब ठरवणार. ठीक आहे. काही इंक हे झाड आहेत, काही इंक हे झाड आहेत. बघा असं म्हणतोय पहिला निष्कर्ष, ही डायग्राम झाली. डायग्राम काढल्यानंतर काय सांगतोय, पहिला निष्कर्ष चेक करतोय आपण, काही इंक हे झाड आहेत. बघा इंकचा सर्कल हा दिसला मला, दिसला का तुम्हाला, हा इंकचा सर्कल. ठीक आहे, हा इंकचा सर्कल, काही इंक काय म्हणे झाड. आता बघा हा झाडचा सर्कल, बरोबर ना. हा पेपरवाला जो पोर्शन असणार आहे तो कशामध्ये गेलाय, इंकचाच पोर्शन आहे, आणि तो कशामध्ये गेलाय, झाडमध्ये. म्हणजे काही इंक झाड असणार आहे का, हो असणार. म्हणजे पहिलं निष्कर्ष कसा आहे, खरा आहे. ठीक आहे. दुसरा निष्कर्ष बघा काय सांगितलाय, काही पेपर हे झाड आहेत, काही पेपर हे काय झाड, काही पेपर हे झाड आहेत. हे कसं असणार, करेक्ट. कारण की हा पेपरचा सर्कल आणि हा कशाचा सर्कल, झाडचा सर्कल, दोघांमध्ये मर्ज आहे, तर कसं असणार आहे, सेम. जर नीट काय सांगतो ते बघा, जर जसं विधान असतं, काही झाड हे पेपर असं जे असं असतं, तर मी म्हणलं असतं ते रिस्टेटमेंट कधी पण आलं, पुन्हा जसंच्या तसं स्टेटमेंट आलं, तर ते खरं कधीच मानलं नसतं. ही नोट लक्षात ठेवा. ठीक आहे. आता याच्यामध्ये उलट दिलंय, उलट असू शकतं, काही प्रॉब्लेम नाही. सम ए इज बी, म्हणजे काही ए हे बी आहे असं जर विधान असेल, काही बी हे ए आहे, हे विधान करेक्ट असतं. बघा काही इथं काय, काही झाड हे पेपर आहे, इथे काय दिलंय, उलट दिलंय, काही पेपर हे झाड आहे, काही पेपर हे झाड नक्कीच असणार आहे, कारण की हा वाला पोर्शन कॉमन आहे. ठीक आहे. तिसरं बघा, काही निळ हे पेपर आहेत. निळचा सर्कल दिसला का तुम्हाला, हा निळचा सर्कल. ठीक आहे. काही निळ हे काय म्हणे पेपर, आणि पेपरचा सर्कल हा इथं. यांच्यामध्ये काही संबंध दिसतोय तुम्हाला, बिलकुल नाही. पेपर एवढेच आहे, पेपर केवढे आहे, एवढेच. निळ कुठे आहे, इथं. बेसिक डायग्राम मध्ये काही संबंध दिसतोय का, नाही. आणि काही वाला आहे, तर मग मी काय चेक करणार, फक्त बेसिक डायग्राम, त्याच्यामध्ये याचा संबंध नाही तर याचा संबंध लावायचा पण नाही. ठीक आहे. ती शक्यता होऊ शकते की यांचा संबंध लागू शकतो, पण ती बेसिक डायग्राम, काही वाल्यामध्ये फक्त बेसिक डायग्राम चेक करणार, ही वाले डायग्राम चेक करणार. ठीक आहे. चौथं बघा काय, काही निळ हे इंक आहेत. काही निळ हे इंक आहे का, हो आहे, कारण की हा दोन्हीचा पोर्शन कॉमन. काही निळ हे काय, इंक. म्हणजे कोणकोणतं स्टेटमेंट खरं आलं, पहिलं स्टेटमेंट, दुसरं स्टेटमेंट, तिसरं स्टेटमेंट. ठीक आहे. हे झालं पहिलं एक्झाम्पल. असे आपण 5 एक्झाम्पल बघणार आहे, प्रत्येक टाईपमध्ये 5-5 एक्झाम्पल बघू, आणि त्याच्यानंतर मग पेपरला आलेले क्वेश्चन, आणखीन याच्यावरती काय काय जे क्वेश्चन असतील ते सगळे बघू. ठीक आहे. बघा दुसरा क्वेश्चन बघा. बघा निष्कर्ष ह्या टाईपमध्ये सगळं काही वालेच भेटणार आहे. ठीक आहे. त्याच्यामुळे कारण की टाईपच लिहिलं आपण, तसे किती प्रॉब्लेम बघणार आहे, हा दुसरा प्रॉब्लेम आहे. 3-4 प्रॉब्लेम बघू आपण, म्हणजे सगळे कन्सेप्ट क्लिअर होऊन जातील. ठीक आहे. बघा डायग्राम काढायचं काय, काही कार ट्रक आहे, काही कार काय म्हणे ट्रक, हे कारचं सर्कल, हा ट्रकचं सर्कल. ठीक आहे. काही कार है ट्रक आहे. त्याच्यानंतर काही ट्रक सायकल आहे, काही ट्रक काय म्हणे सायकल. बेसिक डायग्राम काढतोय, काही कार हे, काही ट्रक सायकल आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर सर्व सायकल ट्रॅक्टर आहेत. सर्व सायकल काय म्हणे ट्रॅक्टर, सायकल, सर्व सायकल कशाच्या मध्ये म्हणजे ट्रॅक्टरच्या मध्ये, हे ट्रॅक्टरचं सर्कल. ठीक आहे. त्याच्यानंतर काय सांगितलंय, सर्व गाड्या ह्या कशा आहेत, पांढऱ्या, सॉरी हे राहिलं. सर्व ट्रॅक्टर काय म्हणे गाड्या, सर्व ट्रॅक्टर जे ते काय गाड्या आहेत. आता बघा ट्रॅक्टरचं सर्कल, त्याच्यावरती आणखी कोणता सर्कल येऊन गाड्या, सर्व ट्रॅक्टर आले पाहिजे त्याचं, हे आलं. हे कशाचं सर्कल आहे, गाड्यांचं सर्कल. ठीक आहे. सर्व गाड्या ह्या काय ट्रॅक्टर. त्याच्यानंतर बघा सर्व गाड्या ह्या कशा आहेत पांढऱ्या, सर्व गाड्या कशा आहेत पांढऱ्या, सर्व गाड्या पांढऱ्या आहेत. म्हणजे हे गाड्याचा जो सर्कल असणार आहे तो कशाच्या मध्ये येऊन याच्यामध्ये पांढरा. ही झाली डायग्राम. आता निष्कर्ष चेक करू. ठीक आहे. बघा सर्व सायकल काय सांगितलं होतं ट्रॅक्टर, सर्व ट्रॅक्टर काय सांगितलं होतं गाड्या, सर्व गाड्या काय सांगितलं होतं पांढऱ्या, असं झालं. ठीक आहे. ही डायग्राम बनली एकदम बेसिक, काहीच नाही डायग्राम मध्ये. नंतर बघा आता निष्कर्ष चेक करणार, काही सायकल हे पांढऱ्या आहेत, काही सायकल, काही सायकल बघा सायकल हे दिसलं सायकल, काही सायकल ह्या पांढऱ्या आहेत ना. काही सायकल कशाच्या अंदरमध्ये पांढऱ्यामध्ये, काही सायकल हे कशा असणार आहे मग पांढऱ्या, बरोबर. ठीक आहे ना. सायकलचा सर्कल कशाच्या अंडरमध्ये पांढरा, काही म्हणजे हा वाला पोर्शन, काही सायकल कशा असणार आहे पांढरा. पहिला निष्कर्ष कसा आहे खरा. दुसरा बघा काही गाड्या ह्या ट्रक आहेत, काही गाड्या, गाड्या बघा गाड्या, गाड्याचं सर्कल, गाड्याचं सर्कल काढू आपण त्याला व्यवस्थित. हा गाड्याचा सर्कल, हा गाड्याचा सर्कल, गाडी ड्रुन 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 करायची. काही गाड्या, काही गाड्या ह्या काय म्हणजे पांढऱ्या, काही गाड्या ह्या कशा असणार आहे पांढऱ्या. हा पण निष्कर्ष कसा आहे खरा आहे. ठीक आहे. तुम्ही म्हणसाल सर्व गाड्याच पांढऱ्या दिसत आहे,
आपल्याला सर्वशी काही घेणं नाही का, काहीच नाही. आपल्याला फक्त काहीचं विचारलंय तर काहीच बघणार. काही गाड्या ह्या कशा असणार आहे, पांढऱ्या. ठीक आहे. नंतर काही सायकल ह्या काय आहे, कार. काही सायकल, आता बघा सायकल, ह्या सायकल, हे सायकलचं सर्कल दिसला का, सायकल आणि कार. काही सायकल ह्या कार आहेत म्हणे. तिसरा निष्कर्ष चेक करतोय मी. काही सायकल काय, कार. कार आणि सायकलचा दूर दूरपर्यंत काही संबंध आहे का, बिलकुल काही संबंध नाही. निष्कर्ष लावणार का आपण, बेसिक डायग्राम चेक केली नाही लावणार, काही संबंध नाही, दिसत नाही तर नाही लावणार. म्हणजे तिसरं विधान कसं आहे, चुकीचं. चौथं बघा, काही गाड्या ह्या सायकल आहेत. काही गाड्या ह्या सायकल आहेत. काही गाड्या काय असणार आहे, सायकल. ठीक आहे, करेक्ट आहे. म्हणजे 3 विधानं कसे आले, करेक्ट आले. पहिलं, दुसरं आणि चौथं. ठीक आहे. तुम्ही म्हणसान की हे सर्व सायकलच गाड्या आहेत. सर्वबद्दल विचारलं त्यांनी, डायग्राम मध्ये दिसत असलं तरी सर्वबद्दल विचारलं नाही. काही गाड्या, काही सायकल म्हणला तो. काही सायकल म्हणजे काय म्हणजे, आता हा बघा, हे सायकलचं आहे. काही सायकल म्हणजे हा पोर्शन समजून घ्या, हा वाला पोर्शन. काही सायकल ह्या गाड्याच ना, त्याच्यामुळे हे कसं असणार आहे, करेक्ट असणार. बघा नेक्स्ट क्वेश्चन बघा, समवाला मधला तिसरा क्वेश्चन आहे. ठीक आहे. क्वेश्चनची प्रॅक्टिस इथंच इतकी करून घेतो की तुम्हाला नंतर काही वेळा दिसलं तुम्ही डायरेक्ट सोडवणार. सगळे क्वेश्चन असेच प्रॅक्टिस करू आपण, सगळे टॉपिक पण असेच प्रॅक्टिस करू. इथे एकदा बघायचं, घरी क्वेश्चन पेपर बघायचे, क्वेश्चन पेपर उघडायचे, दंड क्वेश्चन पेपरमध्ये सगळे क्वेश्चन सॉल्व्ह करायचे. त्याच्यानंतर ॲडव्हान्सवाली जी आपली शीट असेल त्या शीटमधले सगळे क्वेश्चन सॉल्व्ह करा. परत टॉपिकला बघायची गरज पडणार नाही. एकदा लॉजिकल रिझनिंग असं आहे की तुम्ही त्याला एकदा तुम्हाला कळलं ना की काय लॉजिक लावायचं आणि काय काय लॉजिक लागतं, संपलं. लॉजिक काय लागतं ते कळलं पाहिजे लॉजिकल रिझनिंगमध्ये. गणिताचं कसं आहे, 100 क्वेश्चन जर तुम्ही सोडवले तर 101 क्वेश्चन तसंच भेटत तुम्हाला गणितामध्ये. पण कारण की फॉर्म्युला तोच राहणार आहे, सगळं तेच राहणार आहे. स्पीड इज इक्वल टू डिस्टन्स अपॉन टाइम, तुम्ही तेच लावणार आहे. ठीक आहे ना. पण इकडे तुम्ही जेव्हा लावता, तुम्ही 100 प्रॉब्लेम जरी सोडवले, समजा पझल आहे किंवा तुम्ही सिलॉग घेताय किंवा कोणता पण टॉपिक घेताय, सिटिंग अरेंजमेंटमध्ये असेल, तुम्ही ते फ्लोअरवालं पझल असेल, तुम्ही 100 पझल सोडवले तर तुम्ही असं नाही म्हणू शकत की क्वेश्चन पेपरला जो क्वेश्चन येईल त्याच्यामध्ये सेम लॉजिक लागेल. त्याच्यामध्ये काहीतरी वेगळं लॉजिक पण लागू शकतं. ठीक आहे ना. त्याच्यामुळे याच्यामध्ये फक्त एवढंच कळलं पाहिजे की लॉजिक काय लावायचं आहे किंवा काय काय लॉजिक लागलेलं आहे आतापर्यंत, त्याच्यानुसार लॉजिक डेव्हलप झालं पाहिजे. लॉजिकल रिझनिंगमध्ये लॉजिक डेव्हलप झालंच पाहिजे. मग तुम्ही कसा पण क्वेश्चन आला तर सोडू शकता. आणि तेच आपण इथं करणार आहे. सगळे क्वेश्चन मस्त वही घेऊन बसायचं, सगळे क्वेश्चन इथं दंदन सॉल्व्ह करायचे. जे काय असेल ते पहिले मांडा, तुम्ही स्वतः मांडून बघा. मग मी जे मांडतोय त्याच्यामध्ये आणि तुमच्या ह्याच्यामध्ये काय काय फरक आहे ते चेक करा. दोन्हीमध्ये चेंजेस असतील ते बघा, मग काय काय चुकलं काय काय नाही. आणि त्याच्यानुसार एकदा टॉपिक प्रिपेअर करून ठेवा, मार्क देऊन जाणार फिक्स. ठीक आहे. सर्व फळ, पहिलाच टाईप बघतो आपण. सर्व फळ हे काय, सफरचंद. डायरेक्ट काढणार. सर्व फळ हे फळांचा सर्कल. सर्व फळ कशामध्ये ना, सफरचंदामध्ये. म्हणजे सर्व फळ जे असणार आहे ते काय, सफरचंद. ऍपल. ठीक आहे ना. सर्व फळ काय म्हणे, सफरचंद आहे. सर्व सफरचंद केळी आहे. सफरचंदाचा जो सर्कल असणार तो कशामध्ये येणार आहे, केळीमध्ये. हे असं त्याच्यापेक्षा एक मोठा. ठीक आहे. सर्व सफरचंद केळी आहे. काही केळी संत्री आहे. काही केळी काय म्हणे, संत्री. बेसिक डायग्राम, काही केळी संत्री. ज्याचा संबंध दिलाय, केळी आणि संत्रीचा संबंध दिलाय म्हणून तसं मांडलं. सफरचंदाचा संत्री संबंध दिला असतं तर मी असं इथं काढलं असतं. तसं दिलंय का, बिलकुल नाही. जे दिलंय तेवढंच काढायचं. बेसिक डायग्राम मध्ये तेच करणार. जे दिलंय विधानामध्ये, विधान म्हणजे आपलं कटू सत्य मानायचं, याच्यापेक्षा बाहेर आपल्याला काहीच माहित नाही. ठीक आहे ना. जे दिलंय तेच म्हणणार बेसिक डायग्राम मध्ये. नंतर बघा काय सांगितलंय, काही संत्री हे अंगूर आहेत. संत्री, काही संत्री काय, अंगूर. अशी डायग्राम मांडली. ठीक आहे. काही संत्री अंगूर आहेत. आता निष्कर्ष चेक करू आपण. काही संत्री हे सफरचंद आहे असं म्हणतोय निष्कर्षामध्ये. काही संत्री हे काय, सफरचंद आहेत. काही संत्री सफरचंद. संत्री बघा, संत्री हे संत्री. संत्री आणि सफरचंद काही संबंध दिसतोय का दोन्ही सर्कल मध्ये, बेसिक डायग्राम मध्ये. हे बघा, हा संत्रीचा सर्कल आहे एवढा आणि हा सफरचंदाचा सर्कल आहे एवढा. याच्यामध्ये काही संबंध दिसतोय का तुम्हाला, बिलकुल काही संबंध नाही. म्हणजे पहिला निष्कर्ष काय, चुकीचा आहे. दुसरं बघा, काही अंगूर हे फळ आहेत. अंगूर हा अंगूरचा सर्कल, ग्रेप्स. अंगूर आणि कशाचा संबंध, फळ. अंगूर आणि फळ हे इथं फळ. ह्या दोन्ही सर्कलमध्ये हा फळाचा सर्कल आणि हा अंगूरचा सर्कल. काही आहे का यांचं रिलेशन, काहीच नाही. दिसतंय का, काहीच नाही. जे दिसतं तेच मांडणार बेसिक डायग्राम मध्ये, खतम. हे पण चुकीचं आहे. नंतर काही केळी हे फळ आहे. काही केळी, केळी बघा, काही केळी. केळीचा सर्कल केवढा आहे, एवढा. केळीचा सर्कल केवढा आहे, हा एवढा जो सर्कल आहे हा कशाचा संबंध, कशाचा आहे, केळीचा. काही केळी हे काय म्हणे, फळ आहे. बरोबर ना. हे एवढ्यामधलं एवढं काय, फळ आहे. म्हणजे काही केळी काय असणार आहे, फळ. म्हणजे हे तिसरं कसं येणार, करेक्ट.
बरोबर का? काही केळी विचारलं त्यांनी, काही केळी. हा केळीचा सर्कल बघितला मी, परत एकदा बघा. हा केळीचा सर्कल, काही केळी काय म्हणे फळ, बरोबर ना? एवढ्या ज्या केळी असणार आहे त्या काय असणार आहे? फळ असणार आहे. म्हणजे तिसरा निष्कर्ष कसा आला? खरा आला. चौथा बघा, काही अंगूर केळी आहेत. अंगूर बघा, काही अंगूर केळी. अंगूर आणि केळीमध्ये काही संबंध आहे का? बिलकुल संबंध नाही, काही संबंध नाही आहे. म्हणून मग हे विधान कसं होणार? चुकीचं. फक्त एकच निष्कर्ष खरा आला, कोणता? थर्ड वाला. कसा? केळीचा सर्कल बघा, असं मी खाली काढतो एकदा, परत एकदा. केळी, हे तर केळी, नंतर हे सफरचंद, आणि नंतर हे काय? फळ, असं दिलेलं होतं. ठीक आहे. आता त्यांनी कसं समज, काही केळी म्हणलं, तो केळीचा काही पोर्शन फळ आहे. हे बघा ना, केळी हे पूर्ण आलं, केळी कसं आलं? पूर्ण. त्याच्यामधले हे जे फळ असणार आहे, ही तर केळी पूर्ण आहे, केळीमधले एवढे काय असणार आहे? फळ. म्हणजे काही केळी फळ आहे, हे कसं असणार आहे? करेक्ट. ठीक आहे. हे झालं तिसरा क्वेश्चन सॉरी. ठीक आहे. नेक्स्ट प्रॉब्लेम बघा, काय सांगितलं? काही सूर्य हे चंद्र आहे. चंद्रवाला क्वेश्चन आहे, इम्पॉर्टंट आहे, लक्ष द्या. काही सूर्य हे काय सांगितले? चंद्र, सूर्य, आणि हे काय? चंद्र. तुमच्यावाला चंद्र नाही, आपला क्वेश्चन वाला चंद्र. काही सूर्य हे काय? चंद्र आहे. सर्व चंद्र हे तारे आहेत. सर्व चंद्र काय म्हणे? तारे. हे सर्व चंद्र जे असणार ते कशामध्ये येणार आहे? तारेमध्ये. ठीक आहे. सर्व चंद्र कशात येणार आहे? तारे. कोणताच तारा सकाळ नाही. कोणताच तारा हा काय म्हणे? सकाळ नाही. तारे जे असणार आहे ते काय? सकाळ नसणार, सकाळ. म्हणजे ह्या सर्कलचा आणि याचा काही संबंध नाही. सर्व तारे काय म्हणे? सकाळ. कोणताच तारा सकाळ नाही. तारा आणि सकाळचा काही संबंध नाही. ठीक आहे ना? म्हणून मी असं दाखवून देतो की बाबा हे याच्यामध्ये कधीच निघणार. तर ते प्रॅक्टिसच अशी करायची की ते पॉसिबल डायग्राममध्ये पण काढायची गरज पडली नंतर, तर त्यासाठी असं दाखवून देतो. म्हणजे नंतर काही सकाळ ही रात्र आहे. काही सकाळ काय म्हणे? रात्र. सकाळ, काही सकाळ काय? रात्र आहे. ठीक आहे. काही सकाळ ही रात्र आहे, असं दिलं. ही झाली बेसिक डायग्राम. बेसिक डायग्राम म्हणजे जे दिलेलं आहे, ज्याचा संबंध ज्याच्यासोबत दिलाय ती डायग्राम मांडली. आता बघा निष्कर्ष चेक करणार. काही तारे हे सूर्य आहेत. काही तारे हे सूर्य आहेत म्हणे. काही तारे सूर्य आहेत ना. हे इतके जे चंद्र जे असणार आहे ते तारे, आणि हे जे तारे असणार आहे ते काय? सूर्य. काही तारे हे काय? सूर्य. म्हणजे पहिलं विधान निष्कर्ष कसा आहे? खरा. नंतर बघा, काही रात्र हे सूर्य आहेत. काही रात्र आणि सूर्य. रात्र आणि सूर्याचा काही संबंध दिसतोय का? काहीच संबंध नाही दिसतोय. म्हणजे हे कसं आहे? चुकीचं. त्यानंतर काय? काही सकाळ चंद्र आहेत. तिसरा निष्कर्ष, काही सकाळ काय? चंद्र. चंद्र आणि सकाळचा काही संबंध दिसतोय का? नाही. आणि लव पण शकत नाही, कारण की हे त्याच्यात कधीच नाही. हे पण कसं आहे? चुकीचं. काही वाला आहे. जोपर्यंत क्वेश्चन निष्कर्षामध्ये काही दिसणार, काही किंवा सर्व असं काही दिसणार, तोपर्यंत मी कोणता टाईप नाही सोडणार, फक्त बेसिक डायग्राम चेक करणार. ठीक आहे. जेव्हा कधी दुसरा टाईप बनन तेव्हा बघू आपण पुढचं काय, पुढच्या टाईपमध्ये बघू. मग जेव्हा नाही वाला स्टेटमेंट आलं तेव्हा काय करायचं, तो दुसरा टाईप. त्याच्यानंतर शक्यता आली की बाबा काही तारे चंद्र असण्याची शक्यता आहे, शक्यतावाला टाईप तिसरा. आणि चौथा टाईप की आयदर ऑर वाला कसं असणार आहे ते, किंवा डेफिनेट स्टेटमेंट आणि पॉसिबिलिटीमध्ये काय फरक आहे, तो पाचवा टाईप. त्या टाईपनुसार बघू. चौथ्यावरती सर्व तारे काय म्हणे? चंद्र आहेत. तारे आणि चंद्र, सर्व तारे हे चंद्र आहेत म्हणे. सर्व तारे हे चंद्र असणार आहे का? नाही. बेसिक डायग्राम मध्ये दिसतंय का तसं? नाही. काही वाला आणि सर्व वाला असलं तर कोणतं चेक करणार? फक्त बेसिक डायग्राम. म्हणजे मग हे काय म्हणजे चुकीचं. म्हणजे कोणतं विधान खरं आहे? फक्त पहिलं विधान खरं आहे.